मिनिट. बारीक घेतो. सांगा मुलाची जन्मतारीख सांगा. 23/5/2014. 23 5/5/2014. तुम्हाला ड्रायव्हर किती आलाय? ड्रायव्हर 5, कंडक्टर 8. ठीक आहे. आता हे अंक आपल्या यात पाहायचे आहेत आपल्याला. तुमचा येथे किती 4 येतोय, हा 4. नंतर एक मोठ्या करू द्या. दिसत नाही का? नाही दिसत यात तुम्हाला? नाही. अंक दिसतात काय? नाही. ठीक आहे, मी मोठं करतो. हे आपले किती जन्मतारीख, पहिले जन्मतारीख घेऊ आपल्याला. जन्मतारीख सांगा. 23/5/2014. 5/2014. आता याला ड्रायव्हर किती आला? ड्रायव्हर 5 आणि कंडक्टर किती? कंडक्टर किती? 8. आता दिसतंय का? नाही. दिसत नाही? एक मिनिट. नाही. एक मिनिट. शिरकाल दिसत काय? दिसतंय काय? हा. आता हे आपण हा 2 घ्यायचा इथं. हा 2 इथं घेतला आपण. हा 2. नंतर हा 3 इथं घ्यायचा आहे. इथं 5. इथे 2. इथं 1 आला आणि इथं 4 आला. बरोबर काय? आणि हा 5 इथला आपण इथं लिहून घेऊ. आणि हा 8. आता इथे 5चे मित्रांक मला सांगा तुमच्याविषयी. 5चे तुम्हाला जे मित्रांक मी तुम्हाला सांगितले आहेत का माहिती? 3 4 7 8 9. एक मिनिट, माझी वही काढून होते नाही तुम्ही चुकीचं सांगितलं वयाने करतो. शत्रू 2 आहेत. एक मिनिट. 5चे 1 5 6 सांगितलेत ना तुम्हाला. कॉमन सांगू नका, फक्त हे सांगा मला. फक्त 5 अंकाचे सांगा. 5 अंकाचे किती आहेत? 1 5 6 आहे ना, बरोबर का? 5 अंकाचे मित्रांक सांगा. हॅलो, माझ्या ह्याच्यात तर 1 5 लिहिलेले 1 5 आणि 6, बरोबर का? आणि याचा समांक आहे 3 4 7 8 9. 3 4 7 8 9. आणि जे कॉमन जे शत्रू अंक आहे 2, बरोबर.
हा हे तो लांब घेतोय थोडस 2 ला. आता हे झालं. आणि आपल्याला 8 चे मित्रांक आहेत 4 5 6 7. 4 5 6 8. 4 5 6 8. 4 5 6 8 आणि हे जे कॉमन अंक आहे 3 आणि याचा 1 2 7 9. 1 2 7 शत्रू अंक आहे. 9 हे शत्रू अंक झाले. आता आपल्याला काय करायचं आहे? एक मिनिट. आता ह्यातला कॉमन आणि ह्यातला कॉमन बघून आपल्या इथं कॉमन अंक घ्यायचे मित्र. काय करायचं आता? एक हा याला मित्रांक आहे, हा ह्यात शत्रू अंक आहे, म्हणजे 50% तो मित्र आहे, म्हणून आपण इथं 1 घेतला. बरोबर आहे? हा 5 इथं मित्र आहे, इथं मित्र आहे, म्हणून आपण इथं मित्रांक घेऊया. आणि इथं 6 मित्रांक आहे, 6 मित्रांक आहे, म्हणून आपण इथं 6 घेऊया. इथं 3 कॉमन मध्ये आहे, इथं 3 कॉमन मध्ये आपण 3 घेऊया. हा 4 इथं आहे, कॉमन मध्ये आहे, हा मित्रांक आहे, म्हणून इथं आपण 4 घेतला. आणि हा 7 इथं कॉमन मध्ये आहे, इथं कॉमन मध्ये आपण इथं ह्या बदलूया. आणि हा 8 इथं मित्रांक आहे, कॉमन मध्ये इथे मित्रांक आहे, म्हणून इथं 8 लिहूया. आणि हा 9 हा इथं कॉमन लिहूया. आणि राहिले आपले कुठले? 9 पण गेला, 8 गेला, 2 हा ह्यामध्ये 2 आहे आणि ह्याच्यामध्ये पण 2 आहे, म्हणजे हा ऍक्च्युली 2 शत्रू अंक आहे या दोघांचा पण. 5चा पण तो शत्रू आहे आणि 8चा पण शत्रू आहे. म्हणजे आपल्याला अंक घ्यायचे ह्यातले. बरोबर आहे? हे समजलं का? ह्या जे पहिले मित्रांक आपले यात कुठे आहे? 5 आहे, 6 आहे आणि 3 आहे. हेच जास्त आपल्याला वापरायचे आहे. 5 6 आणि 3. त्यात आपल्यामध्ये लोशो ग्रिड मध्ये 5 डबल आलेला आहे, 3 पण आलेला आहे, 1 पण आहे, 6 नाहीये. तर आपल्याला 6 ला पहिली प्रायोरिटी द्यायची आहे. म्हणजे 6 ला पहिला आपल्याला 6 वरती आपलं नाव बॅलन्स करायचं आहे. समजतंय का? हा 6 पहिला घे पाहिजे, म्हणून तुमचा मग 6 1 येऊ द्या, किंवा 7 3 घेतलं चालेल. 6 आणि 3 तुम्हाला नाव सेटिंग करायचं आहे 6 आणि 3 वरती. 6 तुमचा नामांक आला पाहिजे, 3 हा पिरॅमिड नंबर आला पाहिजे. मग ह्याप्रमाणे मग तुमच्या मुलाचं नाव काय आहे? रोशन. रोशन. सगळं नाव सांगा ना. रोशन चित्ते, रुपेश चित्ते. रोशन रुपेश चित्ते. रोशन रुपेश चित्ते, बरोबर का? मग ह्या नावाला काय आपल्याला करायचं आहे? कधी रोशन घेऊन बघा, रोशन चित्ते घेऊन बघायचं, कधी रुपेश आर चित्ते घेऊन बघायचं, किंवा कधी रोशन डबल-एस टाकायचं, ROSSHAN रोशन चित्ते टाकायचं, किंवा ROSSHANCHI टाकून बघायचं. हे असं तुम्हाला करावं लागेल. मग त्याला पिरॅमिड नंबर किती येतोय, नेम नंबर किती येतोय, हा हिसाब मग बघायचा आपल्याला. म्हणजे आपला 6 नेम नंबर आपल्याला पाहिजेच. 6 अंक तुम्हाला नेम नंबर मध्ये पाहिजे. मग तुमचा पिरॅमिड नंबर 1 येऊ द्या, किंवा 3 येऊ द्या, किंवा तुमचा 2 नाही 9 आला तरी पण चालेल. कधी कधी पिरॅमिड नंबरला फक्त हे आपल्याला काय आपल्या चान्स आहेत. 3 येऊ द्या, किंवा 1 येऊ द्या, किंवा 9 आला तरी पण पिरॅमिड नंबर चालेल. किंवा आपला नेम नंबर तुम्हाला 6च पाहिजे.
ह्याप्रमाणे तुम्हाला ते त्या ह्याच्यामध्ये तुमच्या ते ऍप दिलाय की नाही मी तुम्हाला, हो. हा मग त्या ऍपने टाकून बघायचं. तुझं तारीख टाकायची नाही, फक्त नाव टाकायचं आहे. कधी रोशन चिठ्ठी टाकायचं, त्यात काय येतोय बघायचं. नाही त्यात नाही आलं तर रोशन 8 चिठ्ठी टाकायचं. त्यात नाही आलं तुमचं रोशन तुमचं नाव काय रीना. रीना, मग रीना रुपेश एक झालं. किंवा तुमचं गोत्र काय असेल त्यात टाकायचं. गोत्र काय तुमचं? कश्यप. हा मग कश्यप रोशन कश्यप टाकून बघा. मग ह्या हिसाबाने तुम्हाला ते टाकावं लागेल. किंवा रोशन कुमार टाकून बघायचं. ह्याप्रमाणे तुम्हाला ते नाव सेटिंग करावं लागेल. म्हणजे त्यात टाइम लागतोय का. याप्रमाणे प्रयत्न करा तुम्ही, हे सगळं तुम्हाला मग नंतर जमेल. मग यामध्ये तुम्हाला CHH करू शकता, CHI करू शकता किंवा DE करू शकता. हे त्याप्रमाणे तुम्हाला हे टाकायचं आहे. हे टाकून तुम्हाला बघावं लागेल. हॅलो, हा. आणखी कोणतं जॉईन झालेलं आहे? आणखी तुम्हाला काय समस्या येत नाही ते सांगा. आणि हे त्यांनी हा नाव लिहायचं, त्यांनी स्वतः लिहायचं का मी लिहायचं, कसं करायचं? नाही, त्यानं लिहिलं तरी त्याला लिहिता येत असलं तर ठीक, नाही पण तुम्हाला लिहावं लागेल. आता आपल्याला नाव किती वेळा लिहायचं, कसं लिहायचं हे पण तुम्हाला सांगतो थोडस. आवाज येतो का? हा येतोय. आता आपल्याला नाव किती वेळा लिहायचं आहे? हॅलो, हा सर येतो. तर यासाठी तुम्हाला तुमच्या जन्मतारखेची टोटल करायची आहे. आता तुमच्या जन्मतारखेची टोटल म्हणल्यावर कशी करणार तुम्ही? हे बघा, तुमचे 2 अधिक कुठे गेलं, एक मिनिट, अधिक 3 बरोबर, अधिक 5 अधिक 5 नंतर अधिक 2 3 5 2 नंतर अधिक 1 आणि 1 ला 0 ला काही व्हॅल्यू नाहीये, आणि अधिक 4. ह्याची आपल्याला टोटल करा, किती झाली टोटल? 8. 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, 10 आणि 2 12, 12 आणि 1 13, 13 आणि 4 किती झाली? 17 झाली का? 8 येतं, 8. 17 आणि ह्याचा 17 8 येते. मग आपल्या भाग्यांक नाही करायचं आहे, फक्त आपल्याला टोटल करायची आहे ह्याची. तर तुम्हाला 17 वेळा नाव लिहावं लागेल. तुम्हाला किती वेळा नाव लिहायचं आहे? 17 वेळा. 17 वेळा तुमचं नाव रोज लिहायचं आहे. तुम्ही लिहा किंवा मुलांना लिहितं चांगलं. मुलांना लिहिते का नाव? हो येतं ना. मग काय प्रॉब्लेम नाहीये. हे 17 वेळा नाव लिहायचं आहे रोज. त्याला एक वही बनवा आणि नाव कसं लिहायचं आहे ते पण तुम्हाला सांगतो. नाव तुम्हाला कसं लिहायचं ही समजलं का? कसं म्हणजे किती वेळा का काढलं? या आपल्या जन्मतारखेची टोटल, जन्मतारखेची, महिन्याची आणि वर्षाची टोटल करायची. आणि जो टोटल अंक येतोय ते आपण तितकं वेळा नाव तुम्हाला लिहायचं आहे. हे सगळ्यासाठी तुम्हाला कोणाला 20 येत असेल, कोणाला 22 येत असेल, कोणाला 45 येत असेल, तर त्या हिशोबाने तुम्हाला नाव लिहायचं आहे. तर इथून पुढे तुम्हाला कसं नाव लिहायचं त्याचे पण शिकवतो तुम्हाला थोडस. त्याचं आपण हे करून घेऊया. हा, आता आपलं नाव कसं लिहायचं आहे?
आता तुमचं समजा रोशन चित्तेचं समजा येत असेल, ठीक आहे. हम्म. आता ही हम्म. रोशन आम्ही लिहितोय बघा. रोशन, एक मिनिट. रोशन चित्ते. कसं लिहिलं नाव लिहून मी तुम्हाला? हे आपली सररेषा हम्म. आणि हे आपला अँगल. हे मी कसा अँगल होते लिहिले, म्हणजे जवळजवळ 30 ते 35 40 डिग्री पर्यंत अँगल आपला झालेला पाहिजे नावावरती, स्टार्टिंग ते लास्ट पॉइंट. बर. म्हणजे आपलं नाव कधी पण वर चढत गेलं पाहिजे, डाऊन नाही झालं पाहिजे. त्याचं प्रगती झाली पाहिजे, ग्रोथ झाला पाहिजे नावाचा. हे ऍक्च्युली तुमची प्रॉपर तरीका आहे नाव लिहायची. सही करताना पण असंच पाहिजे, सही खाली आली नाही पाहिजे, म्हणजे डाऊनवर्ड होतं, म्हणजे आपली अप्रगती होते. त्याप्रमाणे नाव तुझं चढत, सरळ नाही लिहायचं का नाव? सरळ नाव नाही लिहायचं. नाव कधी पण रोज चढत गेलं पाहिजे. तुम्ही मोठे मोठे लोकांच्या सह्या बघा, तुम्हाला माहिती पडेल. जे मोठे मोठे लोक सह्या करतात, गव्हर्नर आहेत, राष्ट्रपती आहेत, पंतप्रधान आहेत, मुख्यमंत्री आहेत किंवा कोणते पदाचे अधिकारी आहेत, ते कधी पण नाव, तिचं नाव चढत जाते, म्हणजे त्याच्या जीवनामध्ये ते प्रगती होऊ जाते. आपण काय काय करतो, आपण नाव लिहिताना काय करतो, आपण तुम्हाला तुमचं नाव लिहिताना किंवा सही करताना आपल्याला माहित नसल्यामुळे आपण ते गलती करत असतो. तुम्ही आता काय करणार, असं करणार बघा. हे बघा, नॉर्मल सरळ एका लाईन मध्ये लिहिणार होते. एका काय खाली खालीच चाललेलं असते. हे बघा, आता कुठे गेला, खाली गेला ना ग्राफ खाली, म्हणजे जीवनाची अधोगती होत झाली. मी माझं नाव लिहिताना पण असंच लिहित होते. अहो लिहित होता मला की जेव्हा सांग, मी तुम्हाला सांगताना मी तीच सांगितलंय, उपत वर चढत राहायला सांगितलंय. तुम्ही त्याला तुम्ही त्यातलं वाचलं नसेल तुमची नोट. मी सांगताना तेच सांगितलंय, कुठली पण नाव लिहिताना वर चढत गेलं पाहिजे. तुम्हाला शक्यतो तुम्हाला विसरून गेलो असं मी तुम्हाला सांगायला त्यावेळेला. हा, आणि हे काय करायचं, हे नाव ज्यावेळी तुम्हाला वापरायचं आहे, हे नाव लिहायचं कागदावरती असं वर चढत गेलेलं. हा, एक मिनिट, तुम्ही आणखी एक यात करू शकता. मुलगा चंचल आहे काय? हो. तर त्याला खाली एक बिंदी द्या, या सपोर्ट एक द्या, लाईन सपोर्ट द्या. तुमचं नाव तुम्हाला रोशन आलं, रोशन चित्ते आलं, चित्ते असं आलं ना याचं नाव समजा, याला एक खाली रेष व्हा, त्याला एक सपोर्ट होईल. रेष ओढून बघा पहिले काय होतं, म्हणजे एक 5-6 महिने, नाही तर मग नंतर मग त्या रेषेच्या खाली 2 बिंदी मारावं लागेल आपल्याला. म्हणजे त्याच्या स्वभावावरती काय फरक पडतोय त्यावरती आपण डिपेंड आहे. आता काय काय बघा, तुम्हाला जातो 1 मिनिट. सही करताना काय करतात बघा, सहीचा चिन्हचा वेगळा आहे सिलेबस, तरी पण तुम्हाला आता शिकवतोय. ऍक्च्युली याच्यामध्ये नाहीये, या न्यूमरॉलॉजी मध्ये सहीचं नाहीये. आता समजा ही माझी सही आली समजा, बघा हे माझी पण चुकीचीच आहे. बरोबर काय? आता मी काय करतो, याला खाली सपोर्ट देतो. म्हणजे सपोर्ट म्हणजे माझा जो चंद्र आहे, मूल्यांक आहे 2 आहे, हा चंचल आहे. माझा 29 जन्मतारीख आहे आणि मी तुझी मूल्यांक 2 येतो, म्हणजे चंचल स्वभाव आहे. त्या स्वभावाला थोडा कुठं कंट्रोल करण्यासाठी किंवा ही करण्यासाठी, डिरिंग यासाठी त्याला सपोर्ट द्यावा लागतो. ऍक्च्युली मला हा जो राऊंड आहे ना, हा काढायचा आहे. हा जो राऊंड आहे ना, म्हणजे माणूस कन्फ्यूज जास्त असतो. हे जे असे राऊंड मध्ये नाही पाहिजे सही. मग तो सही बदली काय आहे माझी, त्याप्रमाणे आपली सही पण पाहिजे, एकदम गिचपीट सही नाही पाहिजे, क्लिअर सही असावी. तेवढी प्रगती. समजा तुमची गिचपीट असेल, समजा कुठं अशी सही असेल तुमची कुठं, म्हणजे अशी असेल गिचपीट कुठं कुठं असेल,
किंवा असं कोण कोणतं काय असं करत नसतंय बघा. जीवनामध्ये प्रगती होत नाहीये. तुम्हाला लावतो आणखी वेळा काय काय वेळा नुसतं गुगली मारतात नुसते असे असे गुगली मारून सोडतात. म्हणजे हा माणूस काय जीवनामध्ये प्रगतीचा म्हणजे त्या कम्प्युटर असतो त्याच्यामध्ये बाहेर निघत येत नाही. तुमची सही कशा सांगायची तुम्ही शेअर करा. तुमची सही कागदावर लिहा आणि शेअर करा बघू. माझी सही तशीच आहे तुम्ही जे सांगितले ना हा. तशीच आहे माझी सही. कशी म्हणजे वरतीच जाते वरती म्हणजे डॉट डॉट एका देते मी. म्हणजे डॉट डॉट नाही म्हणजे एखादी गुंतली नाही पाहिजे अक्षर समोरच्या मनात नाही समजलं नाही पाहिजे की त्यात काय आहे अक्षर. आता कशी दाखवू मी तुम्हाला. तुम्ही एका कागदावर लिहा आणि शेअर करा. हा तुझा जो आहे थोडा वर पॉइंट वर येऊ द्या वर. वर येऊ देऊ का. हा आणि तुमचा जो ई आहे तो वर जाऊ द्या. जो का गोल करून वर जाऊ द्या. खाली सोडला ना तो वर जाऊ द्या हलकासा. तुमची जन्मतारीख किती. माझी 27/1/85. 27 आहे 9 आहे. तुम्हाला सपोर्ट द्यायची काही गरज नाही मॅडम. तुम्ही का तू काढा पण खालची ती लाईन आता पहिल्यापासून असू द्या. नंतर तुम्ही बदली करू शकता. जो 27 तुमचा सही आहे त्याच्या खाली रेष मारलेली आहे. तुम्ही अनेक ताटव झाला त्यामुळे तुमचा स्वाभिमानी स्वभाव होतो. या तुम्ही लवचिक व त्यामुळे जॉब सोडला. तुम्ही जो ही खालची आहे नाहीये रेष ही काढा सही मधनं. तुम्हाला गरज नाहीये. 27 एकदम स्ट्रॉंग माणूस असतो त्याला काय सपोर्टची गरज नाहीये. त्यामुळे समोरच्या माणसाला तुम्ही नमतं घेत नाही समोरच्या माणसाच्या हिसाबाने. हा हे पण तुमचा फॉल्ट होता आता गावला मला. तुम्हाला त्या वेळेला माहिती असतं जॉब सोडायची गरज लागली नसते. मग आता पुढचं काय शिकायचंय. आता एमलिब करतीये. हा एमलिब करतीये एमलिब. हा राहू त्याला शेअर करू नका बंद करा. शेअरिंग बंद करा. मी या मुलाचं विचारतो खूप त्रास देतो तो ऐकत नाही अजिबात. टीव्ही. मला प्रत्येक जण टीव्हीच करतो त्याला काय करूयात आता. एक मिनिट आणखी कोण आले. जॉईनिंग कोण झाले. हॅलो हॅलो. हा तुम्हाला काय समजलं का नाही काय. तुम्ही आता लेट आलाय. तुम्हाला काय काय समजले आता पण. हॅलो नाव जरा तिरकं लिहायचं. नाव जरा तिरकं वरती लिहायचं. मग एवढं तर आल्यानंतर समजत होतं माझं. असं काय कमीत कमी हे तर समजलं. तुम्ही नाव वर झाला तेवढं समजलं. हा म्हणजे प्रगती वरती गेली पाहिजे. हा म्हणजे वरती नाव असेल तर काय होतं माणसाची प्रगती होत जाते. तुम्ही शरद पवारची सही बघा कुठले प्रोजेक्ट बघा. मोठे आज पुढारी आहेत त्यांची सही बघा एकदम साधी सही असते. आपण काय विचार करतो की माझी सही सिंपल असेल तर कोणी तर पैसे बँकेत माझ्या काढतील. इतकं काय सोपं नाही. डॉट द्यायची पण गरज नाही का सर माझ्या याच्यात. नाही तुम्ही डॉट पण देऊ नका. कारण काय तुमचा स्वभाव पहिला तटलेला आहे. स्वाभिमानी स्वभाव आहे त्यामुळे तुमचा प्रभाव होऊन बसतो. समोरच्या मनात तुम्ही त्या हिशोबानं आजीच होत नाहीये. आता आपला जॉब का सोडायला की समोरच्या मनात जे तुम्हाला सारखं टचिंग करतोय ते तुम्ही सहन करू शकला नाही. आणि तुम्ही खालची लाईन जर तुझी काढली असती तर तुम्ही त्यांच्या बरोबर प्रमाणे वागला असता. म्हणजे जॉब सोडावा लागला नसता आपल्याला. ठीक आहे काढून टाका. नंतर मग पहिलं काढून बघा. कुटुंबाला सही करता नॉर्मल कुठल्याही जागेला रोज प्रॅक्टिस करा या सहीचं. 1 2 4 6 महिन्यात तुमच्या जीवनामध्ये काय फरक पडतोय ते नंतर बघा. आपल्याला ते जीवनामध्ये बघावं लागेल आपल्या जीवनामध्ये काय फरक पडतोय. बरं आता आणखी काय तुम्हाला शिकायचं आहे. तेच मुलाचं सांगायचं होतं का म्हणजे काय त्याच्यावर उपाय करता येईल. मुलाचं काय म्हणजे काय जे ऐकत नाही त्रास देतो असं. अहो आता सगळीच मुलं लहान मुलगा तुमचा 3 मुलगा आहे 5 अंक मुलाचा आहे. एका जागेला तो बसणारच नाही. त्याला एका जागेला बसायला आवडत नाही. उद्या नोकरी करताना मग तो एका जागेची नोकरी नाही करणार. त्याला फिरती नोकरी पाहिजे. 5 अंक आहे बुद्धाचा अंक आहे वायुतत्वाचा अंक आहे त्याचा. त्याला ध्यान म्हणजे 5 मिनिट तो बसा एका जागेला बसा तयार नाही तो. नाही असंच फक्त आहे टीव्ही का? चालू केलं की मग बसते. हा ते तर शेवटी आता बघा आता शेवटी आता आहे तर ते आहे. तुम्हाला मुलगा तर लहान आहे एकदम 3 वर्षाचा असेल 3 4 वर्षाचा.
6 लागले. बरं आणखी काय शिकायचं आहे तुम्हाला पुढे? बेसिक तर हेच होतं. आता काय आहे? तुम्ही आता काय करताय? वगैरे. MLT करताय काय? हा एमलिप करतेय. आता ते का जी लॅबची डिग्री आहे हो, तर हो. मास्टर डिग्री, हो. मग त्याला काय ऍडमिशन घ्यायला लागतं का? रेग्युलर जायला लागतं का? नाही रेग्युलर नाही. मग रेग्युलर नाही, इनरेग्युलरच आहे. दर रविवारी असतं कॉलेज फक्त. कॉलेज म्हणजे फक्त रविवारी? हो. हा, मग ते म्हणजे आता 2 वर्षाचा कोर्स काय? 1 वर्षाचा. 1 वर्षाचा. बरं. आणखी तुम्ही काय ध्यान पेन करता का नाही काय? नाही. ध्यान नाही करत? मी सगळं जॉब गेला काय सगळं सोडून दिलं? हो. मग आणखी काय शिकायला सांगा. फक्त ते नाव लिहिते मी रोज. तुम्ही जे सांगितलं होतं मागे माझं स्पेलिंगचं तेच लिहिते, पण सरळ लिहिते आता. तिरकं लिहिते. तिरकं लिहायला सुरुवात करते. हा, तिरकं लिहा आणि तुमचं नाव सेटिंग बरोबर योग्य अंकावर आहे का सेट केलं, चेक केलं का तुम्ही? मी जे नाव तुम्हाला सेटिंग करून दिलंय ते कसं तुम्हाला सेटिंग केलं तुम्हाला समजलं आता? RIINA माझं लिहिलंय. मी तुम्हाला जे सेटिंग करून दिले आज वर्ष या पाठीमाग ते तुम्हाला कशा विषयावर सेटिंग करून दिले ते समजलं असेल ना? पण कुठल्या प्रत्येक वेळेस चेंज होतं. आता मी माझ्या मुलाचं करायला बघते तर ते नाही जमत आहे ना. अहो म्हणजे कसं आहे तसं नाही आहे, त्याच्या म्हणजे त्याच्यावरती अंकही लागतात, त्यामुळे आपल्याला काही ना काही अंक टाकावं लागतील. कधी तुम्हाला रोशन कुमार टाकावं लागेल किंवा रोशन के टाकावं लागेल, काही ना काही टाकावून बघावं लागेल ना. मग हे पण प्रॅक्टिस करावायचं, त्यावेळी तुम्हाला मग ते येईल. तर का आणखी तुम्हाला काय तुमचं नितीन तुमचं बघायचं आहे काय? चला तुमचं नाव बघूया. सांगा तुम्ही जमताय सांगा. 24-10-90. 1 मिनिट. ठीक आहे, त्यांचं घेऊया नाव. 24-10-1990. हा ठीक आहे, मी आता एक घेतो. हा इथं घेऊया. ही आता काय होणार नाही. हा 1 मिनिट, तक्ता बनवू द्या मला. फोन. हा 1 मिनिट. हा सांगा जन्मतारीख सांगा तुमची. 24-10-1990. 24-10-1990. तुमचा ड्रायव्हर किती, कंडक्टर किती माहितीये का? करता येतं का? ड्रायव्हर म्हणजे काय माहितीये का? मूल्यांक तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल ना, हे याचा ड्रायव्हर का 2 अधिक 4 किती झाला? 6. ड्रायव्हर 6 आणि कंडक्टर म्हणजे या सगळ्यांची बेरीज का टोटल करायची सगळ्यांची किती त्या बघा. तुमची 2 अधिक 4 6 7 7 आणि 1 8 आणि 8 आणि 9 18 18 आणि 8 किती? 18 आणि 2 20 20 आणि 26 8 बरोबर काय? हा आता याच्यात तुम्हाला ह्याचा अंक टाकून घेऊया आपल्या याच्यातले. तुमचे हे तर 4 आहे, 4 टाकून घेऊया. नंतर इथं 2 आहे, हे 2 टाकून घेऊया. नंतर हा 1 आहे, इथं 1 टाकून घेऊ. नंतर इथं 9 आहे तर 9 टाकून घेऊ. आणि हा 6 इथं टाकून घेऊ आणि हा 8 इथं टाकून घेऊ. झालं काय? एवढेच आहे का? एवढेच का राहिले का ना अंक? हा एक राहिलाय का अंक? एक राहिला ना, 1 आहे ना इथं.
डबल हा 2 आहे, double 4 आहे, 1 आहे, 1 आहे, 99, 6 आणि 8. बरोबर, ओके. हे तुमचा लोशो ग्रिडचा चार्ट माहिती आहे का तुम्हाला? का लिहून देऊ हा दाखव? हा लोशो ग्रिडचा चार्ट तुम्हाला दाखवतो एकदा लिहून. लोशो ग्रिडच्या प्रमाणात तुम्हाला त्याला लोशो ग्रिड म्हणतात. इथं तुम्हाला 4 येतं, इथं 9 येतं, इथं 2 येतं, इथं 3 येतं, इथं 5 येतं आणि इथं 7 येतं, इथं 8, 1 आणि 6 हे फिक्स आहेत. आणि याची दिशा सांगतो इथं लिहून देतो. ही साऊथ आहे, ही नॉर्थ आहे, ही वेस्ट आहे, ही ईस्ट आहे. आणि ज्या उपदिशा आहेत साऊथ वेस्ट, नॉर्थ वेस्ट, नॉर्थ ईस्ट आणि साऊथ ईस्ट. साऊथ ईस्ट. त्याप्रमाणे आपल्याला अंक हे बाहेर हे फिक्स आहेत. हे लक्ष्मीचे यंत्र आहे किंवा लोशीगुड चायनाचे साहेब चायनापासून आलं हे यंत्र. त्याप्रमाणे याची कुठली टोटल केली तर 15 येते बघा. कुठली टोटल करून बघा, याची टोटल करून बघा, याची 4, 9, 2 ची करून बघा, किंवा 4, 3, 8 ची करून बघा, 4, 5, 6 ची करून बघा, किंवा 2, 5, 8 ची करून बघा. 15 येणार टोटल, याची 15 येणार बघा, करून बघा. कुठल्या पण व्हर्टिकलची करा किंवा हॉरिझॉन्टलची करा किंवा इन्क्लाइनचं याला म्हणतात प्लॅन. हे प्लॅन आहेत सगळे, हे सगळे हॉरिझॉन्टल व्हर्टिकल हे प्लॅन म्हणतात. टोटल करून बघा प्रत्येकाची 15 येणार. हे अष्टलक्ष्मीचं यंत्र आहे. 15 टोटल येणार टोटल. म्हणजे याप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये आता हे कुठले कुठले कमी आहेत अंक? इथं 3 अंक 3, 5, 7 आहे, 7 आहे. बरोबर आहे? हे तुम्हाला समजलं का? आता ही काही कट करू का ते? म्हणजे मला आपल्या दुसरं आपला घेता येईल काय? कट करा कट. हा, आता तुम्हाला इथं 3 कमी आहे. एक मिनिट दुसऱ्या यानं लिहितो म्हणजे तुम्हाला समजेल. 3, 5, 7. 7 तुमचा जो इमोशनल प्लॅन आहे तो पूर्ण मिसिंग आहे. याला इमोशनल प्लॅन म्हणतात. याला काय म्हणतात? मेंटल प्लॅन. याला एक मिनिट, याला मेंटल प्लॅन म्हणतात, याला इमोशनल प्लॅन म्हणतात. आणि ह्या प्रॅक्टिकल प्लॅन किंवा हार्ड मेहनत. आणि ह्याला जो आहे, हा जो आहे विचार म्हणजे कुठला, म्हणजे थॉट प्लॅन म्हणतात याला. म्हणजे प्लॅनिंग करणे, कुठली गोष्टीचं प्लॅनिंग. हा विल पॉवरचा प्लॅन आहे. आणि हा तुमचा जो प्लॅन आहे ऍक्शन प्लॅन आहे, म्हणजे कुठल्या गोष्टीचं ऍक्शन करणे. हे समजतंय का रीना मॅम? तुम्हाला पण समजतंय का? हा हा. हे तुम्हाला अनेकदा रिपीट करून सांगतोय. हे मेंटल प्लॅन म्हणजे आपली बुद्धिमत्ता कशी आहे, नंतर धार्मिक आध्यात्मिक तुम्ही किती आहात, किंवा दुसऱ्या कधी किती समजून घेऊ शकता. आणि हे आपली मेहनत, हार्ड मेहनत. हे तुमचा विचार करण्याची ताकद आहे. हा प्लॅन 4, 3 आणि 8, 9, 5, 1 हा विल पॉवर, मी इच्छाशक्तीचा प्लॅन दाखवतो तुम्हाला. किती इच्छाशक्ती तुमच्याकडे आहे आणि तुमच्याकडे ऍक्शन किती आहे, तुम्ही किती ऍक्टिव्ह आहात. आणि दुसरा एक प्लॅन आहे 2, 5 आणि हे, हा तुमचा प्लॅन दाखवतो मला बघा. हा जो प्लॅन 2, 5 आणि 8 हा तुमचा प्रॉपर्टी प्लॅन आहे. प्रॉपर्टी म्हणजे आपलं घर, जमीन, जागा आपल्याकडे असेल का. आणि हा जो प्लॅन आहे 4, 5 आणि 6 प्लॅन हा बिझनेस प्लॅन आहे. मी तुम्हाला पहिले दिलेले आहे तुम्हाला म्हणजे नोट्स मध्ये दिले ना तुम्हाला. हॅलो, हा हो दिलंय. 4, 5 आणि 6 बिझनेस साठी हा प्लॅन सगळ्यात महत्वाचा प्लॅन हा आहे. 4, 5 आणि 6 बिझनेस काय असेल,
किंवा यशस्वी अधिकारी बिधिकारी जी काय जीवन यशस्वी असेल किंवा ऍक्टर असेल त्याच्या जीवनामध्ये 4, 5 आणि 6 प्लॅन महत्वाचा आहे. किंवा एखादा उद्योगपती असेल तो हे 4, 5 आणि 6 अंक महत्वाचे आहेत जीवनामध्ये. हे अंक असणे गरजेचं आहे. त्यात एक अंक नसेल तर मग 6. मग ते आपल्याला बॅलन्सिंग करावं लागतं. कुठल्या आपल्या बॉडीमध्ये त्यावेळेस आपले कपडे घालायचे किंवा त्यावेळेसारखी रेमेडी करायची किंवा घरामध्ये रेमेडी करायची त्या हिसाब आपल्याला ते करावं लागतं. किंवा मोबाईल मध्ये अंक घ्यायचा, कारण त्या अंकाची एनर्जी आपल्याला कमी असतात. आता यांच्याकडे आता नितीनकडे 5 अंकाची एनर्जी कमी आहे, 3 अंकाची एनर्जी कमी आहे. म्हणजे काय होतं आता एक मी करतो थोडस. आता 3 अंक मिसिंग आहे त्याचा अर्थ काय होतो की जीवनामध्ये डेली इन्कम साठी प्रॉब्लेम होतो. म्हणजे पगार कमी असणार किंवा आपल्याला झगडावं लागतं रोजच्या इन्कमला, नाव होत नाही समाजामध्ये, समाजाची कॉन्टॅक्ट जास्त कमी असतोय 3 नंबरला. 3 नंबर. किंवा जो नवीन नवीन आयडिया पाहिजेत, गॉड गिफ्टच्या आयडिया त्या कमी येतात किंवा कृपा कमी असते आपल्याकडं किंवा फॅमिली सपोर्ट कमी असतो. आणि 7 जो 5 आहे, 5 म्हणजे कन्व्हिन्स चॅप्टर आहे, बुद्धिमत्ता आहे. कन्व्हिन्स काय म्हणजे आपण एकाला एखादी मतलब चॅप्टर व्यवस्थित समजून सांगू प्रॉब्लेम येतो आपल्याला, किंवा त्याला मोठं करू शकत नाही आपल्या हिशोबानं बुद्धिमत्ता चालवून, किंवा तीव्र बुद्धिमत्ता आपल्याला कमी आहे. म्हणजे आपल्याला एखादा फक्त एक नाव दिलं, लाईन दिली तर लाईन वरनं 100 सव्वाशे लाईन लिहिता आल्या पाहिजेत. म्हणजे कुठल्या गोष्टीला मोठं करणं. हा 5 अंक बुद्धाचा अंक आहे, बुद्धिमत्तेचा अंक आहे, ते कमी आहे. म्हणजे तेवढा अंक सगळ्याला बॅलन्स करतोय. हा अंक ना सर्व तुमच्या याला अंकाला बॅलन्स करतो. इकडून बघा, इकडून बघा, इकडून बघा. हा अंक मिसिंग आहे म्हणजे जीवनामध्ये बघू प्रॉब्लेम होतात. हा मेन अंक पाहिजे. आणि 7 म्हणजे तुमचे धार्मिक स्वभाव, किंवा चिल्ड्रन, किंवा तुम्ही जे काम करा त्यामध्ये तुमचे ब्रेन प्रॉफिट, त्या गोष्टी आपण बघितल्या जातात आपल्या गोष्टी. मेन आपल्याला 5 बॅलन्स करणं गरजेचं आहे. आता कसं काय ते तुम्हाला सांगतो. आता पुढे आपण तुमचं बघूया, तुमचं नाव कसं सेटिंग काय. एक मिनिट. तर तुम्हाला दिनामान 6 अंकाचा ही सांगा, मित्रांक सांगा. 6चे मित्रांक आहे 4, 5, 6, 7, 8. 4, 5, 6, 7, 8. बरोबर का? हॅलो हॅलो. ऐका येतंय का तुम्हाला? हो येतंय. आणि लक्ष देऊन बघा. 3 आणि 9 कॉमन आहे, डबल शिकवतोय तुम्हाला. आणि 1 आणि 2 हा शत्रू अंक आहे. ऍक्च्युली हे जो तक्ता आहे यामध्ये थोडीफार हे आहे. 6चा 2 अंक शत्रू होत नाहीये, तर या तक्त्यामध्ये दिलेला आहे शत्रू अंक आहे, शत्रू नाही आहे अंक तो. आणि 8 अंकाचे 4, 5, 6, 4, 5, 6, 8, 3, 1, 2, 7, 9. तुम्हाला नंतर दुसरा चार्ट मी देईल, त्या चार्टात समजून घेऊया. ऍक्च्युली 2 मध्ये यात नाही, 7 2 शत्रू नाहीये, अंक येत नाहीये. दुसऱ्या चार्ट तुम्हाला देईल नंतर. तुम्हाला दिलाय का चार्ट? मी दुसरा चार्ट दिलाय बा तुम्हाला. हॅलो. मध्ये पती पत्नीचं रिलेशन बघायला किंवा मित्रांचं रिलेशन बघा, तुम्हाला मी एक चार्ट फोटो काढून पाठला होता बघा. तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉमन काय आपण यातून बघून घ्या. आता हे जे आहेत
4 अंक इथं कॉमन अंक आहे. आता ह्यात 4 आहे, ह्यात 4 आहे, मग आपण इथं 4 घेतला. इथं 5 आहे मग इथं 5 घेतला. इथं 6 आहे म्हणून इथं 6 घेतला. इथं 8 आहे म्हणून इथं 8 घेतला. हे कॉमन 2 अंकाचे कॉमन मित्रांक काढतोय आपण. इथं 3 आहे दोघात म्हणून इथं 3 घेतला. आणि हे 1 आणि 2 हे नेहली यांचे मित्र म्हणजे ह्या 4च्या हिसाबानं शत्रूच अंक आहेत. 7 एक घेऊ शकता इथं. आणि 9 कुठे गेला? इथं 9 पण इथं घेऊ शकता नंतर. तर आपल्या नॉर्मली आपले ह्या अंकावरती आपलं नाव सेटिंग करायचं असतंय. 5, 6, 3, 1, 2 या नावावरती आपल्या अंक सेटिंग करायचं असतंय. आता आपले मिसिंग अंक कुठले आहेत ते बघूया. आपले 3 मिसिंग आहे म्हणजे आपल्या 3 ची गरज आहे. आपला 6 पण आहे, 6 पण आपण एकदा घेऊ शकतो, 1 पण घेऊ शकतो. म्हणजे तुम्हाला नाव कुठलं सेटिंग करावं लागेल तुम्हाला. पहिला 3 5 हे 2 अंकामध्ये कुठलाही अंक घेतला पाहिजे नेम कलेक्शन साठी. 3 वरती करू शकता किंवा 5 वरती करू शकता. आणि जो पिरॅमिड नंबर आहे तुमचा तो तुमचा मग 5 वर केलं 3 घ्या किंवा 3 वर घेतलं तर 5 पिरॅमिड नंबर घ्या. या हिशोबाने आपल्याला ते सेटिंग करावं लागेल. शक्यतो पहिलं 5 वरती घ्या म्हणजे सगळं अंक बॅलन्स होते. आणि पिरॅमिड नंबर 3 ठेवा. समजलं का? 5 वरती नाव सेटिंग घ्या आणि 3 तुमचा पिरॅमिड नंबर ठेवा. मग त्यामध्ये तुमचं नितीन कुमार करू शकता, नितीन यस गोरे करू शकता किंवा NI डबल टी करू शकता. त्याप्रमाणे तुम्हाला ऍप दिलाय का तुम्हाला नेम हे करायचा, कॅल्क्युलेशन करायचा, न्यूमरॉलॉजी ऍप MS जैनचा. जैनचा आहे का MS जैनचा? नाही तर MS जैनचा न्यूमरॉलॉजी ऍप डाउनलोड करून घ्या. मग त्याप्रमाणे तुम्हाला त्याला नेम नंबर आणि पिरॅमिड नंबर येतील. नाव टाकायचं यावरती प्रत्येक वेळा बदली करून टाकायचं. ऍड कसं आहे किंवा नितीन कुमार टाकायचं किंवा नितीन यस गोरे टाकायचे किंवा नितीन गोरे टाका. म्हणजे असं टाकून त्यात बघायचं असतं आपल्याला. मग त्याप्रमाणे किंवा NI करा किंवा NITTIN करा. त्याप्रमाणे आपल्याला ती सेटिंग करायचं नावाला. समजलं का? मग हे नंतर तुम्ही प्रॅक्टिस करा. तास 2 तास लागू शकतो मला. मग तुम्हाला मेन नेम नंबर 5 वरती घ्या आणि पिरॅमिड नंबर 3 वरती किंवा तुमचे 6 वरती किंवा 1 वरती 3 वरती आलं तर फार उत्तम. नाही तर मग 5 वरती नेम घ्या. मग 1 नंबर किंवा 6 नंबर वरती पिरॅमिड नंबर घ्या. म्हणजे जेवढे तुमचे मिसिंग जे अंक आहेत तेवढे कव्हर करायला प्रयत्न करा. मग राहिलेल्या ज्या गोष्टी आहेत तुमच्या मोबाईल नंबर म्हणजे मग 333 घ्या किंवा 11 घ्या. त्या गोष्टी नंतर तुम्ही त्याच्यात घ्या मोबाईलमध्ये. नंतर मग मी सांगितलं ज्याप्रमाणे नाव वर चढत लिहायचं रोज किंवा फेसबुकला हे करायचं. फेसबुकला नाव ती बदली करायचं फेसबुकच्या अकाउंटला किंवा तुमच्या व्हॉट्सअपमध्ये बदली करा किंवा त्या हिशोबाने तुम्हाला मग त्या नावाचा प्रचार करायचा तुमच्या. आता मी नाव माझं कसं केलंय मी आता नाव कसं माझं बदली केलंय बघा. तुमचं नाव तुम्हाला माझ्या नावामध्ये काय तुम्हाला बदली केली बघा. तुम्हाला लावतो. आता माझं नाव कसं केलंय? SHIIAAAJI आणि यमगर सेम मी यमगर ठेवलंय. म्हणजे मला जे आता सेटिंग म्हणजे जसं जमेल त्याप्रमाणे मग मला त्या अंकाच्या हिशोबाने मी सेटिंग केलेलं आहे. तसं तुम्हाला पण ती सेटिंग करायचं आहे नावाचं. स्पेलिंग चुकते ना? नाही हे स्पेलिंगचा प्रॉब्लेम नाहीये. हे आपल्या डॉक्युमेंट मध्ये कुठे बदली नाही करायचं आहे. फक्त या अंकाचा फेसबुक व्हॉट्सअपला फक्त यूज करायचा आहे किंवा जनरली कुठं आपल्या यूजसाठी डॉक्युमेंट साठी नाही करायचं आहे कुठे आपल्याला. आता
यशची डबल माझं नाव वाचणार शिवाजीच वाचणार आहे ना, उच्चार तो शिवाजीच होणार आहे. उच्चार बदली का होता कामा नाही फक्त. आता तो तुम्ही स्पेलिंग मध्ये आपलं आता तुम्ही काय आता स्पेलिंग मध्ये हा पिलिमित फक्त बदली करायचं टाकून बघायचं. आता तुम्ही बघा आता साधतो तुम्हाला 1 मिनिट लावतो बघा. आता तुम्ही बघा नीलम आता नीलम कसं येतं बघा या नीलम नीलम या नाही पण करू शकता नीलमचं बरोबर आहे. आणि नीलमचं तुम्ही NWE पण करू शकता. स्पेलिंग बदल्यावर जो उच्चार तो एकच आहे ना, नीलमचं आणि नीलमचं एकच आहे. मग ह्या हिसाबाने ते नाव एक करायचं आहे. उच्चार तो झाला पाहिजे, आपल्या नावाचा उच्चार तो झाला पाहिजे. आणि तिच्या अंकाची फक्त फरक करायचा. या प्रत्येक अंकाला एक व्हॅल्यू आहे. ते तुम्हाला चार्ट मिळाला आहे का तुम्हाला? नाहीतर तुम्हाला नंतर परिणामात तुमच्याकडे आहे का चार्ट तो? हा तेव्हा 6 नावाची पाठवून द्या. तुमचा नेव आपला किरोचा आणि याचा चॅडलियनचा आणि पायथागोरसचा. माझ्याकडे तो PDF काम नाही करत माझं वरचा कॅम्प्युटरचा. तुम्ही न्यूमरॉलॉजी कोर्सला जॉईन आहात का? कोण? नितीन सर. नाही. हा तुम्हाला मी जॉईन करतो नंतर मग ये रीना मॅम तुम्हाला पाठवून देईल तुम्हाला चार्ट. माझ्याकडे सध्या कॅम्प्युटर मध्ये ही नाही ना PDF बनत नाही, फॉल्ट आहे. बर आणखी काय शिकायचं तुम्हाला? हे तो हे करतो 1 मिनिट. हा आणखी काय शिकायचं सांगा. आणखी काय शिकायचं आहे? हे करू का आपण आजूबाजू